महाराज, मला तर सर्वच विषयावर बोलायचं होतं, सर्व विभागावर बोलायचं होतं, परंतु मी बाकी विभागांवर बोलणार नाही. चंद्रपूर हा शेवटचा जिल्हा आहे आणि हा शेवटचा जिल्हा असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा विशेष असा विकास सुरू आहे. या ठिकाणी अनेक उद्योग येणार आहे. पुढच्या काळामध्ये औद्योगिक जिल्हा म्हणून हा महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येत आहे. हा औद्योगिक जिल्हा होत असताना त्या ठिकाणी रोजगार तर मिळणारच आहे, परंतु जगातला सगळ्यात जास्त रोजगार शेतीच्या नंतर जर कुठून मिळत असेल तर तो टुरिझम मधून, पर्यटनामधून मिळतो. आणि पर्यटनामध्ये चंद्रपूरमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे. चंद्रपूर हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगाच्या नकाशावर येऊ शकतो. जिओग्राफिकली चंद्रपूर हे भारताच्या मध्यभागी आहे. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक विपदा, नॅचरल कॅलॅमिटी त्या ठिकाणी येत नाही. आणि 4 अशा गोष्टी आहे ज्या गोष्टीमुळे चंद्रपूर हे पर्यटनाचे एक मोठं हब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. जगातलं सगळ्यात मोठं पर्यटन धार्मिक पर्यटन आहे. दुसरं पर्यटन जगामध्ये असतं साहेब ते सोशल. त्या ठिकाणी जगामध्ये केवळ 2 ठिकाणी दीक्षाभूमी आहे. एक दीक्षाभूमी नागपूरला आहे, दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमी करता 100 कोटी रुपये सरकारने मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्याची 56 कोटी 90 लाख रुपयाची निविदा प्रकाशित झालेली आहे. मी 2च मिनिटं घेतो. हा मला फक्त पर्यटन हा विषय कंप्लीट करू त्याबद्दल 1 मिनिट. तर त्यालाही आपण हे करावं. दुसरी महत्वाची म्हणजे मायनिंग ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये. आता मायनिंग ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या भूमिगत खाणी आहे त्या भूमिगत खाणींना या ठिकाणी पर्यटनाचं केंद्र आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून या भूमिगत खाणी ज्या आता बंद झालेल्या आहेत त्यामध्ये पर्यटकांना येता येईल आणि चंद्रपुराचं पर्यटनाचं वैभव वाढेल. एवढंच नव्हे अध्यक्ष महाराज, तर या ठिकाणी चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे. ताडोबाला 2.25 लाख पर्यटक येतात, परंतु ते पर्यटक चंद्रपूरला या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून चंद्रपूरला टायगर सफारी मंजूर झालेली आहे. 400 एकर जागेमध्ये 287 कोटी रुपयाची टायगर सफारी मंजूर झालेली आहे. त्या टायगर सफारीचं लवकरात लवकर जर काम सुरू झालं तर त्याही दृष्टिकोनातून आपल्याला चंद्रपूर हा पर्यटनाच्या ठिकाणी निश्चितपणे येऊ शकते. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी इंडस्ट्रियल टुरिझम होऊ शकते. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सिमेंटचे कारखाने आहेत, कागद आहे, त्या ठिकाणी वीज निर्माण करणारे कारखाने आहेत, अनेक असे कारखाने आहेत ज्याच्यामुळे इंडस्ट्रियल टुरिझम, आर्कोलॉजिकल टुरिझम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणून आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या सर्व विभागाची एकत्रित बैठक लावून या ठिकाणी पर्यटनाच्या चंद्रपूरला पर्यटनाच्यासाठी नकाशावर आणावं ही माझी विनंती. धन्यवाद.